हॅलो. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आहे लक्ष्मी निवासच्या सेटवरती. कारण सध्या श्रीनिवासमध्ये श्रीनिवास सर खूप जास्त कष्ट करतायत हं, हं. आणि त्यांची नोकरी गेली आहे. त्यांना अचानक रिटायरमेंट घ्यावं लागलं आणि आता त्यांना प्रश्न पडला, की करायचं काय? हं, हं. आणि त्यांनी एक सामान्य माणूस जसा प्रश्नाचं उत्तर शोधतोय, तसं त्यांनी पण प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि तेही त्यांनी अ, हिच्या लक्ष्मीपासून सगळं लपवून ठेवलंय. हं, सर तुम्हाला किती प्रॉब्लेमॅटिक सध्या सगळं झालं आणि तरीसुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे आहात. हं. सो एक सामान्य माणूस जसा राहतो खंबीरपणे उभा, तसे तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली. हं, पण कुठेतरी तुम्हाला एक दुःख आहे, की मी एक गोष्ट लपवून ठेवते माझ्या अर्धांगिनीपासून. हं. तर त्या बाबतीत काय बोलायचंय? आता तुम्ही म्हटलं तसं कसं आहे, की सगळ्यांच्याच आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी उतार-चढाव आपण त्याला म्हणतो. हो. कमी-जास्त हे होतच असतं. कधीच आयुष्य असं एका सरळ रेषेत जातं असं होत नाही. काहीतरी संकटं येतात, कधी चांगले प्रसंग येतात. तसंच श्रीनिवासच्या आयुष्यात झालेलं आहे, की नोकरी गेल्यामुळे काय करायचं अ, हा एक तर मोठा प्रश्न आहे. कारण पगार हो. बंद झाला. पण खर्च तर आपले काही थांबत नाहीत. खर्च चालूच असतात आणि मुख्य म्हणजे कसं आहे, की जी लक्ष्मी आणि श्रीनिवासची स्वप्न होती, त्यांच्याकरता श्रीनिवासची नोकरी असणं, त्याचा पगार मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं. कारण त्यांना आपली म्हणजे घर चालवायचं होतंच, प्लस आपली स्वप्नही पूर्ण करायची होती. तर हा म्हणजे श्रीनिवासकरता धक्काच होता आणि आपल्याला इतका धक्का बसलाय, तो धक्का आपल्या प्रिय पत्नीपर्यंत जाऊ नये, तिला याचं काही टेन्शन येऊ नये, तिला काळजी वाटू नये. कारण तिलाही नाहीतरी घर चालवताना तिचा प्रॉब्लेम्स म्हणा किंवा अशा गोष्टी तिच्याही मनात चालू असतात. तर आणखी याची भर नको म्हणून पत्नीच्या प्रेमापोटी श्रीनिवास हे तिच्यापासून लपवतो आणि कसं आहे की काय करायचं हे उत्तर सहजासहजी तर सापडत नाही, की लगेच असं होत नाही, की आज माझी नोकरी गेली किंवा आज हे काम बंद झालं, उद्यापासून मी लगेच दुसरं काम सुरू केलं. पण एक प्रसंग असा घडतो, की तो अर्थात बघितल्यावरच लोकांना कळेल, की नक्की काय होतं, की एका प्रसंगामुळे म्हणजे कधी-कधी असं होतं ना, की एखादं संकट असतं, पण त्या संकटातनं सुद्धा आपल्याला संधी एखादी निर्माण होते. तर असंच काहीतरी होतं, की एखादं संकट थोडंसं येतं, पण त्या संकटातनं संधी अशी होते, की तेव्हा श्रीनिवासला कळतं, की अरे आपण हे करू शकतो किंवा आपण हा आपल्याला एक पर्याय उपलब्ध आहे, की रिक्षा आपण चालवून आपण पैसे कमवू शकतो, आपलं घर चालवू शकतो. तर त्यामुळे त्या संकटातनं तो संधी शोधतो आणि मला असं वाटतं, की आपल्यातले जवळ सगळेच जण हे करत असतात. मी म्हणतो तसं, की जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम येतो, तेव्हा नुसतं बसून राहून किंवा नुसतं त्याबद्दल काळजी करून टेन्शन घेऊन काहीच होत नाही. काही ना काहीतरी मार्ग शोधावा लागतो आणि त्या मार्ग शोधून तो पूर्ण करण्याकरता किंवा त्या संकटातनं बाहेर पडण्याकरता काहीतरी करावं लागतं. तसंच श्रीनिवास करतोय कारण आपल्या कुटुंबाकरता काहीही झालं तरी कुटुंबाला याची झळ लागू देऊ द्यायची नाही, हा विचार करून तो रिक्षा चालवायचं ठरवतो. पण एक आहे की त्याच्या पत्नीला, त्याच्या बायकोला, की इतकी जी त्याला आवडते, इतकं दोघांचं प्रेम आहे. तिच्यापासनं मात्र त्याला हे लपवायचं आहे. या गोष्टीचा अर्थात त्याला आतनं खूप त्रास होतोय. मन खरं तर खूप त्याची ओढाताण होते. पण असं आहे, की तो म्हणतो, की लक्ष्मीला कळल्यावर तिला आणखीन जास्त तिला काळजी वाटणार, तिला धक्का बसणार. त्यापेक्षा ते जे दुःख आहे लक्ष्मीला न सांगण्याचं आणि ती जी खंत आहे, ती जी गिल्ट आहे, ती मला चालेल. ती मी पचवीन किंवा तिच्याबरोबर मी राहीन, पण लक्ष्मीला माझ्या अजून जास्त त्रास होऊ देणार नाही. जसं तुम्ही बोललात, की लक्ष्मीला अजून त्रास होऊ देणार नाहीत. पण एक असतं ना, की घरी आल्यावर त्यांना कुठेतरी डाऊट येईल, की आता ऑब्व्हियसली रिक्षा चालवणं पण काही सोपं नाही. हं, हं. उन्हाळ्याच्या झळका असतात आणि आता सध्या ऊन फार आहे. हं, हं. ते आहेत. परत तुमचं एक ते एज पण होऊन गेले, की हं, तुम्ही हे सगळं सहनच नाही करू शकत. ते हं, ओढणं आणि ते हं, चालवणं, हं, प्लस त्याचं वजन, हं, या सगळ्या गोष्टी, प्लस जेवण खाणं पण हं, टाईम वेळेवर नसतं आणि जर हं. एखादा पॅसेंजर "नाही मला जायचंच आहे." हो. मग तुम्हाला त्यांना नकार देणं पण कठीण होणार. बरोबर. ह्या सगळ्यातून तुम्ही घरी जाणार हां. आणि मग लक्ष्मीला कळणार, की अरे हे काहीतरी गडबड आहे. मग हं, तेव्हा तुमची होणारी जी उत्तरांची तारांबळ आहे, हं, हं. ते कसं तुम्ही सगळं मॅनेज करताय? कसं आहे, की त्याकरता म्हणजे बऱ्यापैकी जसं फॉर एक्झाम्पल रिक्षा चालवायची म्हटल्यावर हा गणवेश आहे, हो. युनिफॉर्मच घालायला पाहिजे. पण घरी सांगायचं नाही त्यामुळे जशी लक्ष्मी त्याला कामावर निघताना टिफिन द्यायची, तो नॉर्मल एक शर्ट पॅन्ट घालून निघायचा. त्याचप्रमाणे तो निघतो. पेन वगैरे अगदी सगळं जसं हो. पूर्वी असायचं तसंच टिफिन घेऊन निघतो आणि कुठेतरी जाऊन एका
एक तशी जे ते काय म्हणू त्याचं जे ठिकाण आहे तिकडे जाऊन कपडे बदलतो आणि रिक्षा चालवायला लागतो. त्यामुळे अर्थातच टिफिन असतो, पण तुम्ही सांगितलं तसं की प्रत्येक वेळेस जेवणाची वेळ पाळता येईल असं नाही आणि श्रीनिवास हा काही म्हणजे आजकालचे जे असे माजोर्डे रिक्षा चालक असतात तसं काही नाही आहे, की नाही. लगेच ते आपले नाही म्हणून आपल्याकडे न बघता निघून जातात. तर तसं काही नाही. कारण मुळात हा चांगला माणूस असल्यामुळे, इतरांना मदत करायला याला आवडत असल्यामुळे आणि स्वतःवर सुद्धा म्हणजे आपण त्याला म्हणतो, की स्वतःला प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तो बाजूला ठेवून तो इतरांची नेहमी मदत करणारा असल्यामुळे तो कोणाला नाही म्हणत नाही. पण एक आहे, की कष्ट करायची नक्कीच तयारी आहे आणि अजूनपर्यंत मी त्याचं जेव्हा नोकरी जाते तेव्हा त्याचंही तेच म्हणणं होतं, की जरी माझं वय आता रिटायरमेंटच्या जवळ आलेलं असलं, पण माझी नोकरी उरलेली आहे आणि मान्य आहे मला, की तरुण मुलात जास्त आपण ज्याला म्हणतो एनर्जी म्हणा, ताकद म्हणा आहे. पण याचा अर्थ मी काम करू शकत नाही असं नाही, तर मला संधी द्या. आणि आता कसं आहे, की आता कुठेतरी त्याला स्वतःला सिद्धसुद्धा करायचं आहे, की नाही मी हे करू शकतो आणि मला हे करायचं आहे माझ्या कुटुंबाकरता, माझ्या लक्ष्मीकरता. त्यामुळे मला असं वाटतं, की त्या कुटुंबाचं जे प्रेम आहे, ती जी एनर्जी त्याला त्या कुटुंबाकडनं मिळते, त्यामुळे हे सगळं मॅनेज हो. श्रीनिवास करू शकतोय आणि प्रयत्न तरी नक्कीच चालू आहेत, की लक्ष्मीला किंवा घरातल्या कोणाला कळू नये, की नोकरी गेली आहे आणि आता हे रिक्षा चालवणं सुरू केलं आहे. असे प्रयत्न तर सुरू आहेत. जितकी काळजी घेता येईल तितकी घेतोय. पण थोडीफार शंका एक हळू नॅचरली येणारच किंवा येतेच. पण आत्तापर्यंत तरी ते व्यवस्थित सगळं चालू आहे. पुढे काय होईल ते कळेलच. पुढे काय होईल ते कळेलच. पण आता असं झालंय, की ही सगळी सत्य परिस्थिती आहे, की लोकांच्या पटकन नोकरी निघून जातात किंवा लॉकडाऊन नंतर फारशा गोष्टी सुरू झाल्यात अशा, हं, की विदाऊट नोटीस ती लोकं बोलतात, की नाही आता तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागेल, अदरवाईज तुम्हाला जॉबमधून आम्ही काढून हं, टाकतोय. हं, म्हणजे नॉर्मल जे सामान्य माणूस आहे, मिडल क्लास माणूस आहे, त्याला प्रश्न पडतो, की करायचं काय? आणि हं, मोस्टली सगळ्यांचं उत्तर आता बिझनेसकडेच जातंय. हं, एक तर काही लोकं वडापावचं टाकतायत किंवा चायचे टपरे टाकतात. स्वतः कसे पैसे कमवू शकतो हं, ह्याकडे फार हं, एक गोल निघून जातोय हं, सगळ्यांचा. हं, तसं आता एक असतं ना, की रिक्षाकडे पण सध्या सगळे वळायला इव्हन विमेन्स पण. हं, गेल्या एक मला असं वाटते 5-6 वर्षापासून ज्या स्त्रियांनी, घरगुती स्त्रियांनी ज्या हं, बोलतात, की आम्हाला घरी बसून फक्त खायचं नाहीये, हं. त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात हो, केली आहे. हो. ही जी सत्य परिस्थिती दाखवते त्यामुळे हं, ऑडियन्सला तुम्ही खूप जास्त कनेक्ट होता हं, आणि तेव्हा असं वाटतं, की नाही हे कुठेतरी बरोबर हं, दाखवतायत. हं. मग तेव्हा ते कनेक्ट झाल्यामुळे अरे माझंच एक्झाम्पल आहे. हां. हे जेव्हा लोकांना असं वाटतं, तेव्हा ते खूप भारी वाटतं किंवा जे बरोबर. आर्टिस्ट, डिरेक्टर, रायटर त्यांचं सगळं सफल झालं असतं हो, काम. हो. त्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचंय? अगदीच बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं, की लक्ष्मी निवासचा आपण ज्याला म्हणूया, की जो विशेष आहे किंवा जो स्ट्राँग पॉइंट आहे, मला वाटतं ते हेच आहे, की जे आपल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात किंवा त्यांच्या आयुष्यात जे घडतं, तेच प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळतं आणि त्याचमुळे प्रत्येकच जे कॅरेक्टर आहे, ते कुठे ना कुठेतरी आपल्या घरातलंच वाटतं. अगदी 100% नसेल तरी खूप जवळचं वाटतं. त्यामुळेच लोकांना मला असं वाटतं, की आमची मालिका आवडते किंवा आमची कॅरेक्टर्स आवडतात आणि ॲक्टर म्हणून कसं होतं, की एक अभिनेता म्हणून त्यामुळे करायलाही नक्कीच मजा येते. आता अर्थात या उन्हात रिक्षा चालवायची आहे किंवा मला रिक्षा चालवता येत नाही नीट. त्यामुळे जे आमचे इतर जे सगळं आमचं युनिट आहे, ते काही अशा प्रकारे आम्ही शूट करतोय, की वाटलं तर पाहिजे रिक्षा चालवतोय, पण खरी तर मी रिक्षा चालवत नाहीये. तर त्यामुळे हे करण्याकरता सगळ्या युनिटचे खूप मेहनत आहे, खूप प्रयत्न आहेत. पण जेव्हा ते येईल प्रेक्षकांना आणि इव्हन आमचा म्हणजे जेव्हा पहिला प्रोमो जेव्हा चॅनलवर दिसला, की मी रिक्षा चालवतोय आणि माझ्या रिक्षात लक्ष्मीच बसलेली आहे. हो. तर आणि चेहरा माझा झाकलेला आहे. तिच्यापासनं लपवायचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी तिला हे माहिती आहे. हो. तर त्यामुळे लोकांचं हे असं झालं, की उत्सुकता पण एकतर वाढली आणि आता तुम्ही म्हणालात तसं, की लोकांना खूप जवळचंही वाटतं, की अरे, अशी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपण सुद्धा असंच काहीसं केलं असतं. तर त्यामुळे हे असं आहे, की एक कलाकार म्हणून पण ती जरी इतकी मेहनत असेल, ती करायलाही मजा येते. कुठेतरी एक लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेलं एक पात्र आपण साकार करतोय आणि त्याची नक्कीच लोकांकडनं इतकी पावती मिळते, इतका छान प्रतिसाद मिळतोय. तर एक ॲक्टर म्हणून सुद्धा खूप समाधान वाटतं त्यामुळे. खूप छान वाटतं ते कारण एक ॲक्टर
ॲक्टर असून सुद्धा आणि प्रेक्षक असून सुद्धा जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही बघतच असाल ना, की माझं काम कसं हो, झालं. हो. त्यावेळी पण तुम्हाला जे मिळणारं समाधान आहे, की नाही मला मी कुठेतरी छान काम करतोय. त्याचं एक समाधान वेगळं तुमच्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्याच मुळात चेहऱ्यावरती दिसून येतं. आता जसं उन्हाळा सुरू झाला आणि तुम्ही रिक्षा चालवतच आहात. तुम्हाला एक अनुभव वेगळा येतोय. मग तुम्ही काय जी लोकं रिक्षा चालवतात त्यांच्यासाठी काय प्रिकॉशन्स सांगू शकता, की उन्हाळ्यामध्ये कसं राहा किंवा हं. काय प्रिकॉशन्स घ्या? बिकॉज हीट खूपच हो, वाढते. हो, हो. प्रिकॉशन म्हणजे अर्थात आता म्हणजे अ, अगोदरही माहिती होतंच, पण आता मी इतका वेळ रिक्षा पहिल्यांदाच चालवतोय, तेव्हा कळतंय की त्यांना रिक्षा चालवणं हे किती कठीण आहे. म्हणजे एका जागी बसून त्यांचे सगळे पाय असेल, मान असेल, पाठ असेल, हात त्यामुळे सगळं एक असं ते काय आपण त्याला म्हणतो, जसं एक आखडून टोटल जातं. आखडून जातं आणि त्यामुळे त्यांना तरी आणि ते कसं आहे की परत आपला ट्रॅफिक आहे, पोल्युशन आहे, ऊन आहे. तर या सगळ्या परिस्थितीत रिक्षा चालवणं हे खरंच खूप, खूप, खूप कठीण आहे आणि त्या सगळ्या म्हणजे आपले जे रिक्षा चालक आहेत त्यांना खरंच म्हणजे सलाम त्यांना किती इतकी मेहनत करतात. पण मी एवढंच सांगेन की उन्हाळा आहे त्यामुळे जे सगळ्यांनीच आपण काळजी घ्यायला हवी की काही समजा पाणी असेल किंवा लिंबू सरबत असेल किंवा ताक असेल किंवा आवळा सरबत असेल, म्हणजे आपण ज्याला हायड्रेट म्हणतो की स्वतःला एक शरीराला दिवसभर पाणी किंवा कुठलेतरी द्रव पदार्थ, मग तो तुमच्या आवडीचा कुठलाही असेल म्हणजे हां, काही द्रव पदार्थ वगळता. वगळता जरी ते आवडीचे असतील तरीसुद्धा ते रिक्षा बंद केले, घरी गेल्यावर मग करा. पण एक आपण ज्याला म्हणतो की आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कसं आहे की जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्हाला वाटलं की अरे मला आता जरा थोडंसं दमल्यासारखं वाटतंय किंवा थोडंसं मला एक खूपच अगदी गळून गेल्यासारखं वाटतंय. तर थोडा वेळ 10-15 मिनिटं कुठेतरी थांबा, की मला मान्य आहे की प्रत्येक वेळेस भाडं नाकारणं म्हणा किंवा थांबणं सगळ्यांना शक्य होत नाही. पण जर तुमची तब्येत जर चांगली असेल तरच तुम्ही अजून जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकाल. तेव्हा तुमची तब्येतीची काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे या ह्याच्यात असंही होईल की वाहतुकीचे नियम जे आहेत ते पटकन आपण सिग्नल तोडणं म्हणा किंवा असं आहे, या गोष्टी करू नका. कारण त्यामुळे कसं की त्यामुळे तुमच्या सुरक्षिततेला तर धोका निर्माण होतो, इतरांच्या सुद्धा सुरक्षिततेला अशा गोष्टींमुळे धोका निर्माण होतो. पण एक आहे की हे मला वाटतं पुढचे काही महिने आहेत, ते खरंच सगळ्यांकरता कठीण आहेत. तेव्हा स्वतःची काळजी घ्या, अगदी नीट काळजी घ्या आणि जर समजा काही वाटलं, तर अगदी काही प्रॉब्लेम आला, तर डॉक्टरकडे जा. स्वतःहून काही इलाज करू नका आणि स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. येस, हा महत्त्वाचा तुम्ही एक दिलाय सल्ला सगळ्यांना. तो सगळे नक्की ऐकतील. फक्त आता जाता-जाता मला एक तुमच्या लहानपणीची किंवा तुमच्या वेळेची गोष्ट ऐकायची आहे, की आता उन्हाळा सुरू झालाय. मुलांच्या परीक्षा संपल्यात. उन्हाळी सुट्टी आता येते त्यांची. ते एक्सायटेड आहे. सो तुमची उन्हाळी सुट्टी कशी असायची? एक तर तेव्हा मला असं वाटतं, की हे ऊन वगैरे बऱ्याच उशिरा जाणवायला लागलं. तेव्हा ऊन आहे वगैरे काही कळायचंच नाही. अच्छा. कारण सुट्टी म्हणजे सकाळ एकदा झाली काय खाणं वगैरे झालं, की जो बाहेर म्हणजे पडायचो तो अरे बापरे! हे ऊन आहे म्हणजे आईनी किंवा कोणीतरी सांगितल्यावर कळायचं अरे तुम्ही उन्हात खेळतात. कारण ते उन्हात खेळताना लहानपणी काही जाणवतही नाही. त्याचा कधी काही त्रासही होत नाही आणि मजासुद्धा येते. त्यामुळे म्हणजे काय क्रिकेट खेळणं असेल म्हणा किंवा अगदी सारखं म्हणजे साधं चोर पोलीस असेल आणि लहानपणी कसं की हल्लीसारखे काही मोबाईल्स नव्हते किंवा काही YouTube नव्हतं किंवा कुठलेही ओ-टी-टी नव्हतं, काही चॅनल्स नव्हते. त्यामुळे म्हणजे घरी खरं सांगू तर टीव्हीसुद्धा खूप उशिरा आला. त्यामुळे खरं तर बरीच वर्ष टीव्हीसुद्धा नव्हता. त्यामुळे फक्त एकच की घरनं बाहेर खेळायचं, मग तो खेळ कुठलाही असो क्रिकेट तर होताच किंवा डबा-ऐसपैस असेल, चोर पोलीस असेल, असे नुसते उन्हातच असायचो आणि मी म्हटलं तसं की ऊन हे इतकं असतं, याचा इतका त्रास होतोय, खूप नंतर कळायला लागलं. लहानपणी काही हो. जाणवायचं सुद्धा नाही. त्यामुळे त्या एकूणच काय आपण त्याला म्हणूया, घरून बाहेरच असल्याने जी काही मजा होती आणि जी काही धमाल त्यावेळेस केली, मला असं वाटतं की आजकालची मुलं ते खूप मिस हो. करतायत. म्हणजे तुम्ही कदाचित तुम्हाला हातात तुमच्या संपूर्ण जग आज तुमच्या आपण म्हणू तुमच्या काय म्हणूया मोबाईल, पॅडमध्ये. मोबाईलमुळे पॅडमध्ये आहे किंवा तुमच्या पंजामध्ये आहे. आमच्या वेळेस आमचं जग हे खूप लहान होतं. आमची ती बाग असेल किंवा आमचं ते टेरेस असेल, आमची मित्रमंडळी होती. एवढंच आमचं जग होतं. पण कदाचित ती जी आम्ही धमाल केली, मजा केली, मस्ती केली, ती आजच्यापेक्षा खूप, खूप, खूप जास्त होती. येस, ॲक्चुअली तेच ना, तेच असतं. ते महत्त्वाचं असतं, की आत्ताच्या मुलांना नाही कळत आहे, की हो. मोबाईलशिवाय पण जग आहे आणि खरं आपण ते मजा करू शकतो. हां. सो होप ते आता दुर्दैव आहे खरं तर. हां, म्हणजे असं व्हायला नको कारण मला असं वाटतं, की
मुलांनी त्या त्या वयात बाहेर जाणं, खेळणं, मातीमध्ये खराब होणं, त्यांनी पडणं, धडपडणं लागणं हे खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढच्या त्यांच्या एकूण म्हणजे मोठं होताना सुद्धा आणि मोठं झाल्यावर सुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होतो. येस. सर थँक्यू सो मच. तुमचे थँक यू. सल्ले खूप छान होते. तुमचे किस्से पण छान होते, की तुम्ही त्यावेळी क्रिकेट वगैरे खेळायचं आणि दिवसभर बाहेर जे काही असायचं आणि मज्जा करायचा. होप तुम्हाला आता ते करायला नाही मिळत आहे आणि ही उन्हाळी सुट्टी अशीच कामात जाणार आहे तुमची. सो तुम्हाला ऑल द बेस्ट Thank you. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी पण शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.